अमेरिकन फेडरल कोर्टचा हा निर्णय अपेक्षितच होता आणि तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जाणारा होता. याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पनी मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये जो अनेक देशांच्या विरुद्ध टेरिफ वाढवण्याचा जो निर्णय घेतलेला होता, त्यासाठी त्यांनी 1977चा अमेरिकेमधला एक इकॉनॉमिक इमर्जन्सी ऍक्ट जो आहे त्याचा वापर केलेला होता. मात्र हा जो ऍक्ट आहे हा केवळ सँक्शन्स आणि जर ऍसेट फ्रीज करायचे असतील त्या संदर्भामध्ये बनवण्यात आलेला होता आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं टेरिफ लावण्याची प्रोव्हिजन नव्हती. जर अमेरिकेच्या घटनेनुसार टेरिफ लावण्यासंदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर ते अधिकार अमेरिकन काँग्रेसचे आहेत आणि अमेरिकेच्या फेडरल कोर्टने केवळ याच तांत्रिक मुद्द्यावरती बोट ठेवलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले जे टेरिफ होते, जे पूर्णपणे एकाधिकार पद्धतीने लावण्यात आलेले होते आणि ते अन्यायकारक होते, ते पूर्णपणे स्ट्रक डाऊन केलेले आहेत, ते रद्द केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून तर आतापर्यंत अमेरिकेमधल्या ज्या कंपन्यांनी ह्या वाढीव टेरिफनुसार आयात केलेली आहे किंवा त्यानुसार टेरिफ हे सरकारला भरलेलं आहे, त्यांना आता अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटला कॉम्पन्सेशन द्यावं लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या प्रशासनासाठी हा खूप मोठा सेटबॅक आहे, पराभव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.